कडाक्याची थंडी आहे आणि ह्या थंडीमध्ये किंवा हिवाळ्यामध्ये स्किन खूप अशी ड्राय होते आणि स्किन ड्राय करून पांढरी होते, मग इचिंग व्हायला लागतात आणि नकळत आपण त्याला खाजवलं तर जखमासुद्धा होतात. तर हे अवॉइड करण्यासाठी किंवा बरेच जण काय करतात बघा, मॉइश्चरायझर अप्लाय करून सुद्धा काही लोकांची ना स्किन खूप ड्राय राहते. तर त्या लोकांसाठी एक सिंपल घरगुती उपाय आहे की तुम्ही अंघोळीपूर्वी एक 10 ते 15 मिनिटं आल्मंड ऑइल किंवा कॅस्टर ऑइल, एरंड तेल ॲप्लिकेशन करून त्याच्यानंतर तुम्ही अंघोळ करू शकता. तसंच रात्री झोपताना तुम्ही कुठलेही सिंपल मॉइश्चरायझर ज्याच्यामध्ये मॉइश्चरायझिंग एजंट जास्त आहेत ते सुद्धा अप्लाय करू शकता. तसंच अंघोळीपूर्वी तुम्ही जर दुधात शिजवलेला तांदूळ जो असतो तर जो तो तुम्ही वापरलात आणि तो असं जंटल त्याचं ॲप्लिकेशन तुमच्या बॉडीवरती केलं किंवा जिथं तुमची स्किन जास्त ड्राय पडते तिथं जर ॲप्लिकेशन केलं तर तुमची स्किन ड्राय होण्याची पूर्ण थांबवणे खूप चांगलं मॉइश्चरायझिंग ते काम करतं. तसंच चेहऱ्यासाठी तुम्ही हनी किंवा मध वापरू शकता, तर तेही खूप चांगलं मॉइश्चरायझर म्हणून काम करतं. तुमच्या चेहऱ्याला जर मी आता जो काही सांगितलं की तो तांदूळ दुधामध्ये शिजवून तुम्ही त्याचं मास्क सुद्धा तो तुम्ही वापरू शकता, तर जर तुम्हाला तो सूट होत असेल तर ते सगळ्यात चांगलं मॉइश्चरायझिंग आहे. तसंच आपण घरी काढलेलं जे नारळाचं दूध असतं तर ते सुद्धा खूप सुंदर असं मॉइश्चरायझर म्हणून काम करतं. तर हे ट्रिक्स करून बघा.